भारताचं शेजारचं राष्ट्र असलेल्या नेपाळमधनं. नेपाळमध्ये सध्या मोठी अनागोंदी पाहायला मिळते आणि आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसदच पेटवली. त्यासोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरात सुद्धा आग लावली गेली. युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरांवरती हल्ला केला असून जिकडे तिकडे गोंधळ माजलाय. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा सादर केला. तर बालेई शाह हे नाव नव्या सरकारसाठी किंवा नवीन पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहे. त्यांनी त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचं कळतंय. नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडियावरती निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक बनली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवरच मोर्चा नेला. बऱ्याच ठिकाणी हिंसा झाली आणि मग सोशल मीडियावरची बंदी मागे घेण्यात आली, पण आंदोलक काही हटले नाहीत. नेपाळमधला भ्रष्टाचार संपवावा, पोलीस व्यवस्थेत सुधारणा करावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारातही आग पेटवून दिली. सोबतच मंत्र्यांच्या घरांनाही लक्ष केलं. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य दिसतंय. तर नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची 10 थरारक दृश्य पाहूया. नेपाळमध्ये माजी पंतप्रधानांना मारहाण झाली. आंदोलनकर्त्यांनी माजी पंतप्रधानांना त्यांच्या घरालाही लक्ष्य केलं. त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. अर्थमंत्र्यांना मारहाण झाली आणि अनेक मंत्री नेते हे आंदोलकांच्या कचाट्यातनं कसे सुटून पळण्याचा प्रयत्न करत होते ते या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय. नेपाळच्या अर्थमंत्र्यांवरती जेव्हा हल्ला झाला, त्यांना एका आंदोलकानं जेव्हा लाथ मारली त्यावेळची दृश्य आहेत. तर नेपाळचे माजी पंतप्रधान त्यांच्या कुटुंबियांनाही लक्ष्य करण्यात आलं. नेपाळमध्ये सध्या आगडोंब माजलेला आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी हिंसा पेटवलेली आहे. संसदेला सुद्धा आग लावण्यात आली. माजी पंतप्रधानांचं घर जाळलं तेव्हाची दृश्य. आणि आंदोलकांनी सुप्रीम कोर्टालाही सोडलं नाही. सुप्रीम कोर्टालाही लक्ष्य करत तिथेही आग लावण्यात आली. माजी पंतप्रधानांच्या घराची जेव्हा तोडफोड झाली त्यावेळची दृश्य आपण पाहतोय. अनेक वाहनांना लक्ष्य करण्यात आलं. रस्त्यावरच्या वाहनांना आग लावण्यात आली. आंदोलक रस्त्यावरती उतरले, आक्रमक झाले. सरकारनं जरी सोशल मीडियावरची बंदी मागे घेतलेली असली तरी आंदोलकही मागे हटायला तयार नाहीये. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि प्रतिकात्मक आंदोलन म्हणून अनेकांनी पैसेही उडवल्याचे आंदोलनादरम्यान पाहायला मिळालं. पण नेपाळमध्ये हा उद्रेक नेमका का झालेला आहे, उद्रेक नेमका का पसरलाय ते आपण जाणून घेऊया. भ्रष्ट कारभारामुळे, सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. सरकारचे भ्रष्ट कारभाराचे अनेक घोटाळे उघडकीस आले आणि राजकीय कुटुंबातल्या सदस्यांना विशेष अधिकार दिल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पॉलिटिकल नेपोटिझमचा मुद्दा हा सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला. नेत्यांच्या कुटुंबियांची विलासी जीवनशैली ही अनेकांच्या नजरेत खुपली. 5 स्टार लाईफस्टाईलचे त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि राजकीय नेतृत्वाचा राज्यातल्या, देशातल्या जनतेसोबत किंवा तरुणांसोबत असलेला कनेक्ट तुटला आणि हेच या आंदोलनाचं, या हिंसेचं प्रमुख कारण मानलं जात आहे. जे नेपाळमध्ये घडतं आहे हे प्रामुख्याने नेपाळमध्ये जो सोशल मीडिया ऍप होते त्यांचं बॅन जे होतं तो बॅन लिफ्ट करण्यासंदर्भात हे आंदोलन सुरू झालं. पण ते केवळ एक निमित्त होतं. खरं तर याचा मुख्य उद्देश हा नेपाळमध्ये राजकीय स्थित्यंतर घडवून आणणं, ओली सरकारला खाली खेचणं हाच त्याचा उद्देश होता. हेच आता या सगळ्या घडामोडींवरनं स्पष्ट होत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी इतक्या स्पॉन्टेनियस होत नाही. अख्ख्या नेपाळमध्ये एकाच वेळेला एवढे प्रचंड मोठी निदर्शनं होत आहेत, इतक्या संघटित पद्धतीने निदर्शनं होत आहेत. ज्या पद्धतीने ते संसदेमध्ये असतील, राष्ट्रपती भवन असतील किंवा माजी पंतप्रधानांवरती आक्रमण होत आहेत, हे सगळं अनप्लॅन्ड होतं, स्पॉन्टेनियस होतं असं म्हणता येत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये एक पद्धतीची संघटित विचारसरणी कार्यरत आहे.
नेपाळमध्ये 3 मोठे प्रस्थापित पक्ष आहे. एक नेपाळी काँग्रेस म्हणून पक्ष आहे, दुसरा नेपाळी माओइस्ट कंट्रोल सेंटर, प्रचंड जनता पक्ष आहे. हे 3 मोठे पक्ष आहेत आणि ओली यांचा तिसरा मोठा आहे. तर आता आपण बातम्यांमध्ये असं दिसतंय की हे जे नेपाळी काँग्रेस जो एक ऑल्टरनेटिव्ह राजकीय पक्ष होता त्यांच्यावरती सुद्धा हल्ले होत आहेत. म्हणजे हे जे आंदोलक आहेत त्यांना नेपाळी काँग्रेस सुद्धा मान्य नाही आणि हा जो प्रचंड आहे त्याचा जो MCC नावाचा पक्ष आहे त्याच्यावरती सुद्धा हल्ले होतात. म्हणजे त्यांना प्रचंड सुद्धा मान्य नाही. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा की जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे त्याच्यावरती त्यांना कोणीही मान्य नाहीये. नेपाळमधल्या उद्रेकानंतर नेपाळचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांनी राजीनामा दिला. पण आता एक नवीन नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहे. ते नाव आहे बालेन शाह यांचं. ते नेमके कोण आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. बालेन शाह हे एक प्रकारे जेनझीचे नायक मानले जातात. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी त्यांच्याकडे आहे. त्याच क्षेत्रात त्यांनी करिअरला सुरुवात केली. एक रॅपर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. कालांतरानं त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते काठमांडूचे महापौर बनले. राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची जी विचारसरणी आहे ते ज्या पद्धतीनं राहतात, विचार करतात, त्याचं तरुणाईला कमालीचं आकर्षण वाटतं. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट या नेहमीच चर्चेत राहतात. ते एक प्रकारे इन्फ्लुएन्सर्स आहेत. टाइम मॅगझिन आणि न्यूयॉर्क टाइम्सकडनं त्यांच्या व्यक्तिमत्वाची, बालेन शाहांची आजवर दखल घेण्यात आली आहे. तर नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजलेली आहे. आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली आहे. त्यासोबतच नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरात सुद्धा आग लावण्यात आली आहे. तर युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरांवर हल्ला केला आहे. जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येते. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरुवात केली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला. अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. कारण जी हिंसा काल झाली होती त्याच्यामध्ये 19 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला होता. शेकडो आंदोलक जखमी झालेले होते. त्यामुळे हे आंदोलन अधिकच पेटलं. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवा, पोलीस व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आणि या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारामध्ये आग लावली. तसंच मंत्र्यांच्या घरांना सुद्धा आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. नेपाळच्या अर्थमंत्र्यांवर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला. त्यांना रस्त्यावर पळवून त्यांचा मागोवा घेऊन मारहाण करण्यात आली आहे. कोणी लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसतंय. तर दुसरीकडे संसद परिसरामध्ये अशा पद्धतीनं तरुणांनी तिथं आंदोलन केलेलं आहे. संसदेच्या भिंतींवर चढून घोषणाबाजी करण्यात आली आहे. काही ठिकाणी आग लावलेली आहे. संसद परिसरामध्ये सुद्धा आग लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि काठमांडू नेपाळची राजधानी त्याचबरोबर संसदेचा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या हातामध्ये एक झेंडा आहे आणि ते आंदोलन करताना दिसत आहेत. संतप्त असा हा जमाव. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. विशेषतः जे सत्ताधारी आहेत किंवा ज्यांनी आधी सत्ता उपभोगलेली आहे अशा नेत्यांना या तरुणांकडून टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या गाड्या जाळल्या जात आहेत. घरांची सुद्धा तोडफोड केली जात असल्याची माहिती आहे. तर PM ओली यांनी राजीनामा दिला आहे. काल या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई संतप्त झालेली होती. तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं होतं. संसदेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याच वेळेला पोलिसांनी या सगळ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गोळीबार झाल्याची माहिती आहे आणि त्याच्यामध्ये 19 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र हे आंदोलन चिघळलं. कर्फ्यू लावला होता तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले. दरम्यान नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देवबा आणि त्यांची पत्नी आरजू राणा देवबा यांना मारहाण करण्यात आली आहे. तसंच नेपाळच्या अर्थमंत्र्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. नेपाळमध्ये अराजकता माजल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह हे कोण आहेत, जे इथं पंतप्रधान होऊ शकतात, त्यांच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात.
न्यूज 18 लोकमत नेपाळमध्ये पोहोचलेला आहे. तिकडचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर बालेन शाह काठमांडूचे महापौर राहिलेले आहेत आणि बालेन शाह यांची युवकांमध्ये मोठी क्रेज आहे. तर रॅपर म्हणून त्यांची ओळख आहे, पण ते आता पंतप्रधान होणार असं दिसतंय. आंदोलनाला पाठिंबा देत बालेन यांनी आंदोलकांना पाठिंबा दिलेला होता. बालेन शाह हे इंजिनियर आहेत, रॅपर आणि राजकारणी आहेत. तर रॅपमधून त्यांनी भ्रष्टाचार, राजकीय वास्तवावर भाष्य केलेलं होतं आणि भ्रष्टाचार याचाच कुठेतरी राग लोकांमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान बालेन शाह काठमांडूचे महापौर आहेत आणि ते आता नेपाळचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. बालेन शाह यांची युवकांमध्ये मोठी क्रेज आहे. एक तरुण नेता आणि त्यांची युवकांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळते आणि युवकांनीच, तरुणांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन हातात घेतल्याचं दिसतंय. या आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे. ठिकठिकाणी तरुण जमून आंदोलन करताना दिसून येत आहे. तर या चळवळीमागचा चेहरा नेमका कोण ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुदान गुरुंग 36 वर्षीय युवा नेता हा या चळवळीमागचा चेहरा असल्याची माहिती आहे. तर जेन झी म्हणजे जनरेशन झेड चळवळीमागे सुदान गुरुंगचा हात असल्याची माहिती समोर आलेली आहे. मोठ्या संख्येनं इथं युवक रस्त्यावर उतरले. गुरुंगमुळे नेपाळची तरुणाई रस्त्यावर उतरल्याची ही माहिती आहे. तर 8 सप्टेंबरला इन्स्टावरून तरुणाईला त्यानं आवाहन केलेलं होतं रस्त्यावर उतरण्याचं. 4 सप्टेंबरला सोशल मीडियावर बंदी घातलेली होती आणि त्यानंतर 8 सप्टेंबरला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन गुरुंगनं केलेलं होतं आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं संतप्त अशी तरुणाई रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. विशेषतः जनरेशन झेड जी 1997 नंतर जन्मलेली आहे असे तरुणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. त्याचबरोबर मध्यम वर्गाच्या लोकांचाही या तरुणांना, या आंदोलकांना मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. तर राष्ट्रपतींकडून ओली यांचा राजीनामा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. ओली जे पंतप्रधान होते, ज्या वेळेला सोशल मीडिया ॲपवर बंदी घातलेली होती त्यावेळेला आणि त्यांच्याच विरोधामध्ये कुठेतरी रोष या ठिकाणी पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता ओली यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र तरी सुद्धा राग शांत झालेला नाही असं इथल्या लोकांच्या बोलण्यातून समोर येत आहे. त्यामुळे ओली आता देश सोडून पलायन करणार की काय असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर तख्तापलट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जनरेशन झेडचे युवक हे आक्रमक झाले. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. नेपाळचे माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. राज्यलक्ष्मी चित्रकारा यांचा घरात आग लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आंदोलकांनी घराला आग लावली होती आणि त्याच्यामध्ये नेपाळचे माजी पंतप्रधान यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. नेपाळमध्ये राष्ट्रपतींनीही राजीनामा दिला आहे, पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय, मात्र तरी सुद्धा आंदोलन शांत झाल्याचं दिसत नाहीये. पंतप्रधानांच्या नंतर आता राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा दिला आहे आणि अशामध्ये नेपाळमध्ये आंदोलकांनी सुप्रीम कोर्ट सुद्धा जाळल्याची माहिती समोर येते. नेपाळमधील ही तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. संसद, राष्ट्रपती भवनानंतर आता सुप्रीम कोर्टात सुद्धा जाळपोळ झाल्याची माहिती आहे. एकूणच या आंदोलकांनी कायदा आपल्या हातात घेतल्याचं पाहायला मिळतंय. संसद असेल, संसद भवन असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, राष्ट्रपती भवन या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आता भारतामधून मात्र नेपाळला जाणारी सर्व विमानं ही रद्द करण्यात आली आहे. नेपाळमधील अराजकतेच्या परिस्थितीमुळे भारत सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. भारतामधून नेपाळला जाणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. आणि याविषयी विश्लेषणात्मक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. देवळाणकर सर, जनरेशन झेडची आंदोलनं ज्या ज्या ठिकाणी झाली तिथं तख्तापालट झाल्याचं आपल्याला दिसते आणि पुढचा नंबर आता नेपाळचा. नाही, नक्कीच आहे. दक्षिण आशियामध्ये एक नवीन प्रवाह प्रभावी होताना दिसतोय. पहिले आपण श्रीलंकेमध्ये बघितलं. श्रीलंकेमध्ये अशाच स्वरूपाने जन आंदोलन सुरू झालं. मग ते जन आंदोलन हिंसक झालं आणि ते इतकं झालं की अशाच पद्धतीने राष्ट्रपती भवन, राष्ट्राध्यक्षांचं भवन जाळलं गेलं. अध्यक्ष प्रेमदासा हे पळून गेले. त्यानंतर बांगलादेशमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली, ज्यामध्ये पहिले तरुण रस्त्यावर आले आणि मग नंतर धार्मिक मूलतत्ववादी गटांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या ठिकाणी देखील शेख हसीनांचं सरकार कोसळलं. शेख हसीनांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. आता नेपाळमध्ये सिमिलर सिच्युएशन घडते आहे. मला असं वाटतं की पोस्ट कोरोना फेजमध्ये किंवा कोरोना नंतरच्या काळामध्ये दक्षिण आशियातले जे गरीब विकसनशील देश आहेत अशा देशांच्या सरकारांना एकूणच
अर्थव्यवस्थेची घडी पूर्ववत करण्यामध्ये असेल, औद्योगिक किंवा आर्थिक विकास, कृषी विकास साधणं असेल, गरिबी नियंत्रणात आणणं असेल, बेरोजगारी च्या दृष्टिकोनातले प्रश्न असतील, सगळे हाताळण्यामध्ये सातत्याने अपयश येत आहे. त्यांच्याकडे फॉरेक्सचे मोठ्या प्रमाणावरती इश्यूज निर्माण झालेले आहेत आणि याच्या संदर्भात जनताही रस्त्यावरती यायला लागली. मात्र मुख्य मुद्दा याच्यामधला हाच आहे की हे आंदोलन हिंसक दिशेने जात आहेत आणि ते अत्यंत धोक्याचं आहे. प्रामुख्याने लोकशाहीची बलस्थानं असणारी जी सगळी ठिकाणं आहेत, मग ते संसद असेल, न्याय व्यवस्था असेल, यावरती राष्ट्रपती भवन असेल, यावरती हल्ले होत आहेत. आणि जे नेपाळमध्ये घडतं आहे हे प्रामुख्याने नेपाळमध्ये जो सोशल मीडिया ऍप होते त्यांचं बॅन जे होतं तो बॅन लिफ्ट करण्यासंदर्भात हे आंदोलन सुरू झालं, पण ते केवळ एक निमित्त होतं. खरं तर याचा मुख्य उद्देश हा नेपाळमध्ये राजकीय स्थित्यंतर घडवून आणणं, ओली सरकारला खाली खेचणं हाच त्याचा उद्देश होता. हेच आता या सगळ्या घडामोडींवरनं स्पष्ट होत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी इतक्या स्पॉन्टेनियस होत नाही. अख्ख्या नेपाळमध्ये एकाच वेळेला एवढे प्रचंड मोठी निदर्शनं होत आहेत, इतक्या संघटित पद्धतीने निदर्शनं होत आहेत. ज्या पद्धतीने ते संसदेमध्ये असतील, राष्ट्रपती भवन असतील किंवा माजी पंतप्रधानांवरती आक्रमण होत आहेत, हे सगळं अनप्लॅन्ड होतं, स्पॉन्टेनियस होतं असं म्हणता येत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये एक पद्धतीची संघटित विचारसरणी कार्यरत आहे आणि त्यामधनं विशेष करून नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या राजकीय उलथापालथ होत आहेत, घडामोडी होत आहेत. एकीकडे आपण पाहतो की ओली सरकार आहे जे चीन धार्जिणं आहे, साम्यवादाचा प्रभाव आहे, चीनच्या प्रभावामुळे अनेक निर्णय तिथे घेतले जात आहेत. आणि दुसरीकडे या सरकारमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि त्यांना एकूणच आर्थिक घडी पूर्ववत करण्यामध्ये आलेलं अपयश आहे, तर दुसरीकडे त्यांना पर्याय म्हणून तिथं राजेशाही जी नेपाळमधली होती ती पूर्वपदावरती येताना दिसतीये. ती पुन्हा आपली जे रूट्स आहेत ते रूट भक्कम करताना दिसून येते आहे. त्यामुळे नेपाळमध्ये तुम्हाला एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतं आहे आणि या राजकीय ध्रुवीकरणाचं प्रतिबिंब आज आपल्याला ह्या आंदोलनामध्ये पडलेलं दिसतंय. मात्र हा एक अत्यंत धोकादायक आणि अत्यंत भयंकर अशा स्वरूपाचा हा प्रवाह आहे आणि या प्रवाहाच्या माध्यमातून ज्या तुम्ही आंदोलन करणं हे लोकशाहीसाठी, लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी आवश्यक बाब आहे, पण अशा स्वरूपाने हिंसक आंदोलनं करणं, हत्या करणं, जे संसदीय लोकशाहीची बलस्थानं आहेत ती बलस्थानं उद्ध्वस्त करणं, ह्या ज्या घटना आहेत या कधीही आपल्या दक्षिण आशियामध्ये फारशा पाहायला मिळत नव्हत्या, ज्या आता प्रामुख्याने प्रभावी होताना दिसत आहेत आणि ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. बरोबर आहे देवळानकर सर, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. तोपर्यंत एक अपडेट आपल्याकडे आहे ती आपण बघूयात. याच विषयीची एक मोठी अपडेट आपल्याकडे येते. नेपाळमध्ये अराजक माजलेला आहे. नेपाळच्या राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा दिला आहे, त्याचबरोबर पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि पंतप्रधानांच्या नंतर आता राष्ट्रपतींनीही राजीनामा दिल्याची माहिती समोर येते. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात शैलेंद्र देवळानकर सरांकडे. देवळानकर सर, खरं तर तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये रोष होता लोकांमध्ये, मात्र आता या दोघांनीही, राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधानांनी राजीनामा दिला तरी सुद्धा हा जमाव शांत झाल्याचं दिसत नाहीये. त्यामागे नेमकं काय कारण असेल? जे उद्दिष्ट होतं हे प्रामुख्याने नेपाळमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ घडवून आणणं असं होतं. केवळ राजकीय सत्ता तिथं उलथून टाकणं एवढंच नाहीये, तर ज्या पद्धतीची आंदोलन होतात, म्हणजे खरं तर सोशल मीडियावरती बॅन हा आता लिफ्ट करण्यात आलेला होता, त्यामुळे त्यांचा उद्देश तर साध्य झालेला होता. परंतु असं असतानाही त्यांनी प्रामुख्याने सरकारचे जे बलस्थान आहेत त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली. त्यामुळे कोणत्या शक्ती याच्या पाठीशी आहेत, एखादं डीप स्टेट याच्यामध्ये कोणीतरी काम करतंय, कारण अशा प्रकारचं डीप स्टेट श्रीलंकेमध्ये ऍक्टिव्ह होतं, अशाच प्रकारचं डीप स्टेट हे बांगलादेशमध्ये ऍक्टिव्ह होतं आणि अशा स्वरूपाचं डीप स्टेट हे आता पुन्हा एकदा नेपाळमध्ये आहे का? कारण हे अत्यंत सेन्सिटिव्ह आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट स्टेट आहे. हे चीन आणि भारताच्या मधलं एक बफर स्टेट आहे आणि चीनची जशी सुरक्षा आहे तशी भारताची पण सुरक्षा ही नेपाळशी निगडीत आहे. त्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता दोघांच्या चिंता वाढवणार, म्हणजे केवळ चीनच्या नाही तर भारताच्याही चिंता वाढवणारी ही घडामोड आहे. कारण ओली सरकार जर चीन धार्जिणं होतं तर भारताची चिंता प्रामुख्याने ही आहे की जर तिथं आता स्थिर गव्हर्नमेंट गेलेलं आहे आणि तुम्ही आता ज्या शहांचा उल्लेख केलेला आहे, जे रॅपर होते आणि जे काठमांडूचे महापौर होते, जे ते आता घेणार, पण प्रामुख्याने स्थैर्य टिकेल का हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि जर स्थैर्य टिकलं नाही तर त्याचा फायदा इतर अनेक जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत ते घेऊ शकतात आणि त्यामुळे भविष्यामध्ये भारताच्या सुरक्षेवरती देखील परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे देवळानकर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर आता याचा पुढे नेमका काय काय परिणाम होणार त्याचे अपडेट आपण घेत राहणार आहोत. नेपाळमध्ये सध्या अराजक माजल्याचं पाहायला मिळतंय. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची 10 थरारक दृश्य आपण बघूयात न्यूज 18 लोकमतवर.
तर ही दृश्य बघू शकतोय, ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहे, संसद भवन परिसरातली ही दृश्य आणि या ठिकाणी फक्त धूरच आपल्याला या ड्रोनमध्ये टिपलेला दिसून येतोय. नेपाळमधील माजी पंतप्रधानांना मारहाण करण्यात आली आहे त्यावेळेचा हा व्हिडिओ. नेपाळमध्ये अराजकता माजलेली आहे आणि यामध्ये जेव्हा माजी पंतप्रधानांना मारहाण झाली होती, त्यांच्या घरामध्ये तोडफोड करण्यात आली होती, तेव्हाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. नेपाळमधील माजी पंतप्रधानांना सुद्धा मारहाण करण्यात आली होती आणि त्याचाही व्हिडिओ समोर आलेला आहे. तर जे सत्तेवर राहिलेले आहेत, आता जरी सत्ताधारी नसले तरी देखील त्यांच्या विरोधामध्ये या लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. तरुणाई अशा पद्धतीनं मारहाण करताना दिसतेय. तर दुसरीकडे नेपाळच्या अर्थमंत्र्यांवर हल्ला झाला होता त्यावेळेचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय. नेपाळचे अर्थमंत्री हे पुढे पळतायत, जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जनरेशन झेडचे हे जे तरुण आहेत ते त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. त्यावेळेचा हा व्हिडिओ. तर माजी पंतप्रधानांच्या पत्नीला सुद्धा मारहाण झाली आणि तेव्हाचा हा व्हिडिओ. तर नेपाळमध्ये अराजकता पाहायला मिळते आणि याच अराजकतेची दाहकता दाखवणारी ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकताय. नेपाळमध्ये कशा पद्धतीनं जाळपोळ सुरू आहे, मारहाण सुरू आहे, मात्र हा राग सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय.